लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नांदगाव येथून। विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने 24 सप्टेंबरला सरपंच आणि उपसरपंचाचे मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता। गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात आलेले 24 नोव्हेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता। नंतर त्याच दिवशी या निर्णयाचा शासन आदेशही जारी करण्यात आला होता। मात्र नवीन सरकार सत्तेत आले तरी देखील राज्यातील 27,951 ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच यांना दुप्पट केलेले वाढीव मानधन अद्याप मिळाले नव्हते। शासनाने दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी सन 2024-2025 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक VPM 2024 प्रक्र 102 परा 3 सहसचिव व मु भरोसे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे। या निर्णयाअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात जानेवारी 2025 व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच कर्मचारी यांची 19 महिन्यातील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये 346 कोटी 26,08,000 फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 3,000 रुपयावरून 6,000 रुपये तर उपसरपंचाचे मानधन 1,000 रुपयेवरून 2,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8,000 पर्यंत आहे तेथील सरपंचाचे मानधन 4,000 रुपयावरून 8,000 रुपये तर उपसरपंचाचे मानधन 1,500 रुपयावरून 3,000 रुपये करण्यात आले आहे। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 8,000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5,000 रुपयावरून 10,000 रुपये तर उपसरपंचाचे मानधन 2,000 रुपयावरून 4,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल।